कोकणातील रूढी, परंपरा, संस्कृती, निसर्ग सौंदर्य, दमदार कथा आणि आधुनिक सिनेतंत्रातून निर्माण झालेला भव्यतेचा संगम सुबोध खानोलकर दिग्दर्शित दशावतार या मराठी चित्रपटातून अनुभवायला मिळाला. दशावतार ही कलावंताची कलेवरील नितांत श्रद्धा, भक्ती, समर्पणाची भावना आणि त्याच्या आयुष्यात आलेल्या वादळाची गोष्ट 12 सप्टेंबर 2025 रोजी प्रदर्शित झालेल्या दशावतारमधून मांडण्यात आली. तर ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेल्या बाबुली मिस्त्रीने प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः अधिराज्य गाजवलं आणि दशावतारचा खेळ महाराष्ट्रभर हाऊसफुल रंगला. विशेष बाब म्हणजे मराठी प्रेक्षकांची मनं जिंकलेला दशावतार आता थेट मल्याळम भाषेत डब झाला असून केरळमध्ये प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे कोकणच्या लाल मातीतील दशावतार केरळमध्ये जाऊन कसा पोचला आणि हा चित्रपट मल्याळम भाषेत कसा डब झाला हे जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कोकणच्या लाल मातीतील कला आणि कलेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या एका निष्ठावंत कलाकाराचा अवतार जी स्टुडिओज प्रस्तुत ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित दशावतार या मराठी चित्रपटातून पाहायला मिळाला. हा चित्रपट महाराष्ट्रासह परदेशातही प्रदर्शित झाला आणि चित्रपटगृहांमध्ये हाऊसफुल ठरला. मराठी प्रेक्षकांकडून दशावतारमधील कलाकार व तंत्रज्ञांवर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला, तर इतर राज्यांमधील प्रेक्षकांमध्येही दशावतारने कुतूहल निर्माण केलं आणि इतर भाषिक प्रेक्षकांनाही दशावतारची गोष्ट आपल्या भाषेत पाहण्याची इच्छा निर्माण झाली. यामध्ये केरळमधील प्रेक्षकांचाही समावेश होता. प्रसिद्ध फिल्म प्रेझेंटर वरुण गुप्ता यांनी एके दिवशी दशावतार पाहिला आणि त्यांना चित्रपटाची कथा प्रचंड आवडली. त्यानंतर केरळमधील प्रेक्षकांची मागणी लक्षात घेऊन दशावतार मल्याळम भाषेत डब करायचं वरुण गुप्तांनी मनाशी पक्क केलं. या दृष्टीने त्यांनी दशावतारच्या लेखक, दिग्दर्शक व निर्मात्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मात्र वरुण गुप्ता यांच्याकडे कोणाचेही मोबाईल नंबर नसल्यामुळे लेखक, दिग्दर्शक व निर्मात्यांपर्यंत पोहोचण्यास त्यांना अडचण निर्माण होत होती. पण वरुण गुप्ता आणि ब्रँड स्ट्रॅटेजिस्ट सुगंधा लोणीकर एकमेकांना ओळखत होते. तेव्हा वरुण गुप्ता यांनी दशावतार मल्याळम भाषेत डब करण्याची कल्पना सुगंधा लोणीकर यांच्याकडे मांडली. त्यानंतर सुगंधा लोणीकर यांनी वरुण गुप्ता यांची दशावतारचे लेखक, दिग्दर्शक सुबोध खानोलकर आणि निर्माते सुजय हांडे व काही मंडळींची एकत्र भेट घडवून आणली. तेव्हा फिल्म प्रेझेंटर वरुण गुप्ता व दशावतारच्या टीममध्ये सविस्तर चर्चा झाली आणि दशावतार मल्याळम भाषेत डब करण्यावर शिक्कामोर्तब झालं. अखेर या भेटीनंतर डबिंगचा प्रवास सुरू झाला. दशावतारला अस्सल मल्याळम भाषेचा रंग देण्यासाठी लेखक, दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी केरळमधील स्थानिक कलाकारांकडूनच डबिंग करून घेतलं आहे आणि खास डबिंगसाठी कलाकारांची निवड प्रक्रियाही पार पडली आहे. तसेच चित्रपटातील गाणीही मल्याळम गायकांनी गायली आहेत. हे सर्व डबिंग ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025च्या दरम्यान कोचीमध्ये झालं असून मिक्सिंग मुंबईमध्ये पार पडलं आहे. कोचीमध्ये डबिंग आणि मुंबईमध्ये मिक्सिंग होत असतानाही संपूर्ण प्रक्रियेवर लेखक, दिग्दर्शक सुबोध खानोलकर बारीक लक्ष ठेवून होते. कोचीमध्ये डबिंग झाल्यानंतर आवाजाचं सॅम्पल मुंबईमध्ये मागवून घेतलं जायचं आणि सर्व गोष्टी बारकाईने तपासल्या जायच्या. ही संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर दशावतार हा चित्रपट मल्याळम भाषेत 12 डिसेंबर 2025 रोजी प्रदर्शित करण्यात आला आहे. दशावतारच्या मल्याळम भाषेतील डबिंगबाबत लेखक, दिग्दर्शक सुबोध खानोलकर म्हणाले की कोणत्याही भाषेतील प्रेक्षकांना कथा कळण्याच्या उद्देशाने दशावतारची निर्मिती केली आणि त्या दृष्टीनेच चित्रभाषा साकारली. यामुळे केरळमधील प्रेक्षकांनाही कोकणातील दशावतार आवडला आहे. खरं तर मल्याळम भाषेत डबिंग करण्याची प्रक्रिया आव्हानात्मक होती. मात्र मल्याळम भाषेतील प्रेझेंटर वरुण गुप्ता आणि केरळमधील स्थानिक कलाकारांनी उत्तम सहकार्य केलं. तसेच जी स्टुडिओजच्या भवेश दानवलेकर यांचंही सहकार्य असल्यामुळे प्रक्रिया सुरळीत पार पडली. आपला मराठी चित्रपट इतर भाषेतील प्रेक्षकांना आवडतो आहे याचा प्रचंड आनंद आहे. तर निर्माते सुजय हांडे म्हणाले की दशावतार सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही मनापासून प्रयत्न केला. या चित्रपटातील संवादाची भाषा मराठी आहे, मात्र चित्रभाषा जागतिक स्तरावरची आहे. त्यामुळे आपली मराठी कथा केरळमधील प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे आणि एकूणच दशावतार मल्याळम भाषेत डब झाल्याचा प्रचंड अभिमान वाटतो. केरळमध्ये दशावतार
वरुण गुप्ता यांनी प्रेझेंट केला असून 40हून अधिक चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट झळकत आहे. केरळमध्ये मल्याळम भाषेतील दशावतारच्या प्रेस शो आणि विशेष शोला उत्तम प्रतिसाद मिळाला असून केरळमधील नागरिकांनी कौतुकही केलं आहे. विशेष बाब म्हणजे दशावतारमध्ये बाबुली मिस्त्रीच्या मुलाची म्हणजेच माधव मिस्त्रीची भूमिका साकारणारा अभिनेता सिद्धार्थ मेनन मूळचा केरळचा आहे. मात्र त्याने अद्यापही मल्याळम भाषेतील चित्रपटामध्ये काम केलं नव्हतं. पण दशावतार हा मराठी चित्रपट मल्याळम भाषेत डब झाल्यामुळे सिद्धार्थ मेनन केरळमधील प्रेक्षकांपर्यंतही पोहोचला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.